आज वापस से हम यहाँ पर थाने के म्यूनसिपल कॉरपोरेशन एरिया में उनके एसटीपी को देखने आए हैं और साथ साथ टर्शरी प्लांट का जो अभी उन्होंने किया है अपग्रेडेशन जिसको ये कहते हैं। तो टर्शरी प्लांट अभी भी देखिए एरेशन का ही जो चल रहा है, एरेशन और इस तरह से जो सिस्टम है जिसमें हम बार बार कह रहे हैं कि एरेशन इज़ नॉट द वे ऑफ डूइंग एएसपी और इससे ज़्यादा स्लज जनरेशन जो हो रहा है तो स्लज डिस्पोजल का भी इशू। तो आज हम देखेंगे कि इनके एसटीपी पर किस तरह से इन्होंने अभी टर्शरी प्लांट इसको थोड़ा अपग्रेड करते हुए टर्शरी प्लांट भी इसमें ऐड किया है। तो उसको देखेंगे कि किस तरह से वो उस रिपोर्ट को और जो जिस तरह से जो लैक्यूनेस जिसको कहेंगे या गैप है ट्रीटमेंट में उसको पूर्तता कैसे कर रहे हैं। का जो ट्रीटमेंट प्लांट चल रहा है ये यहाँ पर हम देख रहे हैं, ये सेकंडरी प्लांट है। हा जो पाणीचा हा आपला फायनल स्टेज आहे का? दिस इज व्हॉट फायनल स्टेज और कुठला स्टेज आहे? नाही नाही, हे आपण सेंट्रीफ्यूजला घेतो ना पाणी। हाँ नहीं, बट दिस इज आफ्टर दिस इट हैज कम हियर एंड देन सेंट्रीफ्यूज असं आहे का? नाही नाही, हा जो ह्याचा एक्सप्लेन हाय असतो ना, हा सांगा, हा टँक कसला आहे? हा टँक आहे ना, जे रिव्हर्स वॉटर जातं ना, जे आपण हे करतो रिसायकलिंग करतो त्याचं हे पाणी, मग हे परत पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतो, एसटीपीला घेतो। नाही पण हा एएसपी म्हणजे हा जो सेकंडरी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट नंतर इथे आणि परत तुम्ही सांगता तिथे घेताय का? नाही नाही नाही, आपल्या सेकंडरी इथे होतं। सेकंडरी मध्ये आपल्याला एमएल ह्या टँक मध्ये एमएलएस लेवल जेव्हा हाय होते ना ती मेंटेन करण्यासाठी आपण स्लज इथे घेतो आणि मग तो सेंट्रीफ्यूज मधून त्याचा स्लज पण इथे जो बॅक वॉटर आहे ना, बॅक फ्लॅश वॉटर आहे, हे परत पाटण आपण पीएस ला घेऊन परत ट्रीट करतो असं। पण आता टर्शरी ट्रीटमेंट तिकडे तिथे आणि आपला लास्ट टाइम जो आपला बोलणं झाला होता की जो एनालिसिस रिपोर्ट आहे, मी बोलली होती रॉ वॉटर म्हणजे जो सुरुवातीला जे येत आहे इनलेट वॉटर आणि आउटलेट वॉटर, त्याच्या अजूनपर्यंत तुम्ही एनालिसिस रिपोर्ट दाखवलंच नाही मला। प्लीज शो इनलेट आणि आउटलेट वॉटरचा। 4 ते 5 पॅरामीटर आहे, पीएच, सीओडी, बीओडी, टीएसएस आहे आणि फेकल कॉलिफॉर्म आहे, हे वेगळेच आहे। पण ते चुकीचं ना, म्हणजे जर आपण तेवढाच टीएमसीचे आहे आणि त्यांचे आहे म्हणजे एमपीसीबीचे आहे, म्हणजे एमपीसीबी कसला? एमपीसीबी पण आपल्या एसटीपीचं पाणी घेऊन ते करतात, महिन्यातून एकदा येतात किंवा 2 महिन्यातून एकदा येतात। आणि आपला जो टीएमसीच्या जिथून आपण करतो, आपण टीएमसीच्या कुठे करतो? आपल्या स्लॅबमध्ये आपण जे लास्ट टाइम आपण बघितलेला काय कुठेतरी करतात। मॅडम कुठे गेले? मॅडम तुमच्या वॉटर ट्रीटमेंटचा आहे फक्त, आणि इथला पण दाखवलं, हां इथले पण इनहाऊसची रिपोर्ट दाखवलं। मी तुम्हाला काही पॅरामीटर्स देणार, ॲक्च्युली त्या पॅरामीटर्सवर वर्क करायला चालू करा, कारण तुम्ही किती म्हटलं ना एमपीसीबीनी हे पॅरामीटर्स घेतले, आता सीपीसीबीला सुद्धा एनजीटीनी पूर्णपणे लेफ्ट अँड राईट घेतलेलं आहे, कारण जे काही ते आता नॉर्म्स त्यांनी सांगितलं, पॅरामीटर्स सांगितलं, दॅट इज नॉट द राईट नॉर्म्स। तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितली होती बीओडी सीओडी काय आहे, हा जेव्हा रिॲक्शन होणार ते नॉर्मली बीओडी सीओडी बदलणार, बीओडी सीओडीमध्ये अप अँड डाऊन आपल्याला समजणार, पण आपल्याला जे पॅरामीटर्स आपल्या क्वालिटीसाठी पाहिजे ती पॅरामीटर्स आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। सो प्लीज डू दॅट आणि मला शेअर। स्लज बाजूला जो नाला आहे ना तिथून तिकडे पुढे क्रीकला जातो स्लज। पण आता आपली टोटल जनरेशन डेलीच्या स्लजच्या किती आहे? सध्याचे आपला कारण 120 जर आहे एमएलडी, त्यातलं स्लज जनरेशन किती आहे? आपलं स्लज जनरेशनचं ते रिपोर्ट असेल त्याच्यामध्ये। पण आपण जेव्हा क्रीकला टाकतोय मॅडम, आपल्या ना 4 टाक्या आहेत, 4 टाक्यांची कॅपॅसिटी 20-20 एमएलडी आहे, त्याच्यानुसार प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला 5000 मीटर क्यूब पेक्षा जास्त व्हॉल्यूम आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईनमध्ये काय दिले, एमएलएसएस लेवल ग्राउंड पासून 0.25% जास्त झाली तरच आपण एमएलएसएस काढतो, कारण येणारं पाणी आपलं 6 टाक्यांमध्ये डिवाइड होत आहे। जसं जसं ज्या टँकमध्ये एमएलएसएस लेवल जास्त असतो तेवढा स्लज घेतो आपण। तरी माझ्या मते दिवसाला आहे ना, विचार करा आता तुमचा
7,000, कारण आपल्याकडे आता किती येत आहे 70 mld पर्यंत येत आहे ना. तर 70 mld मध्ये 6 टाक्याला जातं, 6 टाक्याला जात आहे. आता मी का आपण ह्याच्यात हे करायचं अकाउंटेबिलिटी, इथे पाणी बघा किती क्लीन, म्हणजे आपला ट्रीट होऊन जे येत आहे आणि तिकडनं जे येते किती घाण आहेत. हां, आता जे घाण पाणीमध्ये परत आपलं एवढं स्वच्छ पाणी टाकून देणे, एवढा सगळा ट्रीट करून, एवढा सगळा प्लांट लावून आणि नंतर असं करून परत क्रीकमध्ये सोडून देणे, काय अर्थ असा प्रकारचा ट्रीटमेंटचा. Are you getting my point? Yes. So that is why we have to first plan for all these things. आणि आता आपला हा प्लॅन पण कधी लागलेला आहे, कधीपासून? हा 2012ला इनॉग्रेशन 2012ला, सॉरी 17 फेब्रुवारी. तर म्हणजे 2012ला होऊन आजपर्यंत आपल्याकडे वॉटर मॅनेजमेंटचं हे नाही आहे. तसंच आता हा पण जूनमध्ये चालू झाला, त्याच्या पण पूर्ण वॉटर मॅनेजमेंटचा नाही आहे. मग असं जर प्रकारे आपण एवढा क्लीन वॉटर हे करतो आहे आणि अल्टिमेटली आपण सोडतो आहे असं घाण पाणीमध्ये, मग मला सांगा की इजंट इट अ कॉमन सेन्स की हां आपण नुसतं वेस्ट करतो आहे सगळं ट्रीटमेंटचा एवढा तंत्र लावून घेऊन, काही उपयोग नाही आहे. बिकॉज देन वी कैन नॉट कॉल इट एज अ ट्रीटेड वॉटर, है ना. चलो, इथून आपण एंट्री, इथून पण ते काय हां, ही एवढीच बाउंड्री आहे. नाही आम्ही ह्याच्यात पण हे पण बघणार आहोत. हां, इथे पण बघू शकतो ना आपण, ती बाई तिथे काय काम करते. हां, कधीपासून काम करता तुम्ही इथे? किती वर्ष झाले? थोडासा तुमच्याबद्दल पण माहिती असू द्या आम्हाला. कधीपासून काम करताय? पण तुम्ही आता नाकाला का नाही लावत, मास्क का नाही लावत? कारण तुम्ही ह्याच्यात आजारी पडणार, हे सगळं घाण आहे त्याच्यात. हां, पण तुम्ही लावत जा ना, तुमच्या तब्येतीसाठी हे बरोबर नाही ना. ह्याच्या एवढ्या घाणमध्ये तुम्ही करताय तर मास्क लावून तरी करायचं. हां, आहे मास्क आहे पण लावा ना. नाही गरम काही नाही, वारा जाम आहे. तुम्ही तुमच्या असं नाकातनंच सगळं जातोय ना तुमच्या फेफड्यामध्ये. हां, रोज हां ठीक आहे ना, येऊ ना. तर रोजचं किती हे येतो, कोण इन्फॉर्मेशन देणार आहे? तिकडे आहे का? चला मग इकडनं आतमधून जाऊ का तिकडनं बाहेरून? अच्छा, समर्थ भारत व्यासपीठ त्यांची संस्था आहे, त्यांचं आणि TMCचं करून आपण ते चालवतात. पण आपल्याकडे एवढा हे असून म्हणजे फंड्स वगैरे जे काही हे होतं, कारण बघा आता मी जे सांगितलं की ह्या जो प्रकार आहे आपला, हे सगळं मॅनेज बरोबर करत नाही म्हणून. तर आता आपल्याकडे जे सेग्रिगेशन युनिट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, उडून आहे का? हां, तर सेग्रिगेशन युनिट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा मेंटेन व्हायला पाहिजे तसं म्हणजे फक्त ठाण्यामध्ये नाही, इवन मुंबईमध्ये तर ह्याच्यापेक्षा बेकार हालत आहे. ते पण नाही आहे, मी जे बघून आली आहे, है ना. तर आता हा काय सोलर पॅनलनी हे सोलर एनर्जीनी केलं जातोय, पण हे सगळं मेंटेन झालं नाही किंवा आता नवीन लावला जातोय की काय? आता नवीन लावलं, आता नवीन लावलंय म्हणजे आता ते सुरू होईल याची. अच्छा, आता चालू केलं. हां, पण ते सोलर एनर्जी यूज होत नाही अजून याच्यासाठी, याचा अर्थ. ओके हां, अच्छा, वेस्ट लोक टाकतात, त्याच्यानंतर त्यातले काही चांगले आर्टिकल्स म्हणजे बनवून वगैरे ते आर्टिकल्स बनवून ते विकतात. हां, मग का विकायला पाहिजे, का नाही विकायला पाहिजे? एवढं भेटत नाही ना मॅडम. अच्छा, हा कोण मेंटेन करतोय, कुठला ऑर्गनायझेशन? हां, आम्ही लोकच आम्ही म्हणजे कोण? प्रोजेक्ट क्रांती मॅडम. कुठला? क्रांती मॅडम, समर्थ भारत व्यासपीठ. समर्थ भारत व्यासपीठ. अच्छा, ओके. पण इथे बेंचेस लावलं तर कोणी येतात का? अच्छा, हां, म्हणजे जे व्हिजिटसाठी मुलं जे येतात, स्कूलचे मुलं येतात. आपले ना मी क्रांती सावंत. ओके ओके ओके. मग किती व्हिजिट्स होतात आणि किती मुलं येतात, कुठल्या शाळे येतात? 70,000 विद्यार्थी आलेत मॅडम. अच्छा, ते म्हणजे कॉलेजचंच असतं, मग आपण अरेंज करून त्यांना 1.5 तासाची एक टूर असते अशी. अच्छा. सगळा प्रोजेक्ट दाखवतो, मग त्यांना बसायला वगैरे. हां, याच्यात असं हे ठेवून आपण काय दाखवायचा प्रयत्न करतो की हा याच्यातनं आपण काही बनवतो किंवा काही म्हणजे आपण अगदी गरजवंतांना असतं तर आपण मुलं आले की त्यांना पण देऊ शकतो आणि पुस्तकं सगळ्यांना एक फ्री देतो, जेवढे मुलं आले तेवढ्यांना. अच्छा, ओके.
जरा ह्याच्याबद्दल सांगा, ह्या वेट वेस्ट किती टोटल किती येतं दिवसात? 10 टन. 10 टन. 10 टनाची कॅपॅसिटी आहे. अच्छा, कॅपॅसिटी 10 टनची आहे. ओके. आणि हे येतं 7 टन. आपण 10 टन पण येतं, कधी 11 टन पण येतं. हां. आता सध्या एक गणपतीपासून चाललेलं आहे 6-7 टन चालतं. अच्छा, ओके. आणि याच्यातनं आपण काय करतोय मग? कंपोस्टिंगचं काय करतोय की काय? पोस्टिंग आपलं पाठीमागे निघते ते आम्ही शेतकऱ्यांना वगैरे दिलं. हां? चांगला रिप्लाय आला, शेतकऱ्यांना दिलं. हां. त्याचा फीडबॅक चांगला आलेला आहे. पण काय अच्छा. ते ॲग्रिकल्चरवाले आम्हाला ते त्याचं लायसन घ्या मॅन्युफॅक्चरिंग. काय करतात? मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन घ्यावं. मला लायसन. कोण म्हणतायत? ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट. त्यांना काय पाहिजे? लायसन्स कशासाठी? तुम्ही सेल करू शकत नाही असं ते म्हणतात. सेल करू शकत नाही असं का? असं जनरल एक कुठलं हे पण सेल करतात. जसं बिल्डिंग सोसायटीजमध्ये जिथे फर्टिलायझर तयार कंपोस्टेड होतं तिथे कोणालाही लायसन्स लागत नाही. ते बोलले तुम्हाला असं आम्ही 25-25 किलोच्या बॅग केलेल्या. हां. त्यांनी आमच्यावर केस केली. कोणी केलं? ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट कुठलं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट? पुण्याचं हेड ऑफिस. याच्यासाठी मग लिहायला पाहिजे. पण मग हे आपल्या ते इथे काय वगैरे बोलतात नाही माहिती आहे का, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन घ्या, आमच्याकडे अप्लाय करा. हां. पण ते त्याच्यासाठी आम्हाला अप्लाय करायला पण काय नाही. ते बोलतात इथे लॅब तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. लॅब? म्हणजे ते लॅब त्यांचे ते 10-12 पॅरामीटर त्यांनी सांगितले. ते सगळे पॅरामीटर आम्हाला इथे हां. दिसले पाहिजे. मग केलं तर काय हरकत आहे? ते पण केलं तर काय हरकत आहे? आम्ही कॉस्ट काढली, ते करोडचे कॉस्ट. अच्छा, ओके. नाही हल्ली नाही थर्ड पार्टी पण चालेल. नाही चालत बोलतात, तुमच्या साईडवर पाहिजे. नाही मुद्दामूच करत असणार. नाही तुम्ही तुम्हाला मुद्दाम. आता आपण रिपोर्ट चला आपण बघता करूया. इश्यूज तर असणारच सर्व, पण कसं पद्धतीच्या. मग जर आता एवढा ते किती जनरेट होतोय फर्टिलायझर त्यांचं? किती बनतोय याच्यातनं? 2 टन डेली तयार होते. मग आता सध्या तुम्ही त्या 2 टनचं काय करता मग? काय नाही ते असंच कधी आता वृक्ष प्राधिकरणचा काय प्रोग्राम असला तर ते मागवतात, त्यांना देतो. पण ते 2 टन कुठे आणि थोडं देणं काय म्हणजे काहीच नाही. त्याचे काय उपयोग मग? स्टोरेज हां, सर्व स्टोरेज आहे. हा पूर्ण हा जो आहे हा ते सेमच आहे. हा जो आहे हा ते सेमच आहे. फाईन आहे. अच्छा, फाईन. म्हणजे कसं हां. ते तिकडे ठेवल्यानंतर परत चाळून घेतो ते. हां, हां. काय कचरा वगैरे आलेला असतो ना, तो निघून जातो. मग हा एकदम पण असं तुम्ही जर म्हणता डेलीच्या 2 टन आहे, हे नक्की जात असणार ना कुठंतरी. नाही कुठे. तुम्ही असं कसं सुरुवातीला इथेच- 50 आहे बघा ना, ह्या टाईप आम्ही पॅकिंग केलेली. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही हे नाव नका टाकून द्या. हां, ते बरोबर आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, याच्यात काय आहे? मग का नाही आपण करत? कोणी घेत नाही, बरोबर आहे ना. हे बघा, पण हे आपल्या ह्याच्यासाठी मी केलेले हां हां वृक्ष प्राधिकरणसाठी. हां. तुम्ही नर्सरींना म्हटलं तर तुम्ही त्याच्यावर ठेवा हे असं. ते म्हणे, नाही पण मॅडम तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या प्रधान मॅडमनी बघायला पाहिजे की हा काही मोठं काम नाही आहे रजिस्ट्रेशन करणं. तुम्ही जे कंपनीज रजिस्ट्रेशन असतात LLP वगैरे जे काही आहे ते तसं करून घ्या ना तुम्ही. त्याच्यात काय हरकत आहे एवढा जर होतोय तर? कारण मग तुम्ही हा जो बिझनेस घेतला, हा तुम्ही जर घेतला TMC कडनं, त्यांनी हा पण बघायला पाहिजे होता की सब्जेक्ट टू ऑल दिस थिंग्स. नाही पण तुम्ही पद्धतशीर मॅनर. आता जर तुम्ही नाही सपोज ह्यानी जर कंपनीज काढली नाही आहे तर मग हा TMCनी दिलं कसं परमिशन? दॅट इज ऑल्सो द क्वेश्चन ना. आणि त्यांच्याकडे ते परमिशन आहे तर ते लावून करू शकता ना मग. तर फाइंड आउट व्हॉट इज द गॅप. कारण असं होऊ शकत नाही की हां ते सरकारी लॅब आहे, हां. त्यांच्याकडून टेस्ट करून घेतलेलं आहे. हां, तर ते असे मला आम्ही रिपोर्ट तुम्हाला देऊ. तर ते नाही तुमचीच पाहिजे ते. जरा धरा. हा कोणाचा लॅबचा, बाहेरचा लॅबचा करून घेत आहे? गव्हर्नमेंट लॅब हां राहुरीची. हां. याच्यावर तर तुम्हाला खर्च करायचा नाही असंच दिसते. कारण तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंटकडनं एवढा मोठा एक टेंडर करून आणि एवढा 6 टनचा काम करताय डेलीचा, तर तुमचं तुम्ही करायला पाहिजे ना. भरपूर हे होईल. परंतु कसं आहे बघा, हे आहे कॉर्पोरेशनचं. उद्या कॉर्पोरेशन आम्हाला बोलू शकते हे सगळं आमचं आहे, कारण ONM कॉर्पोरेशन देते. कॉर्पोरेशन उद्या बोलू शकते. नाही करार वगैरे असा हे किती लोक करतात. तुम्ही जरा व्यवस्थित करून घ्या. कधीपासून चालू आहे आपला हा? आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष. मग 5 वर्षात तुम्ही याच्यात काय वर्कआउट केलं नाही म्हणजे काय? आणि हे 5 वर्षात तर किती हे डिगा झाला असता. आता गेले कुठे मग एवढा सगळा? पण तरी याच्यासाठी पण म्हणजे चांगलं काम चालू आहे, पण त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करा असं मला म्हणायचं आहे. हां,
इथे तुम्ही राहता पण का? तुमचे माणसं इथे राहतात? राहण्याची पण राहण्याची पण लोकांची सोय वगैरे करून ठेवली आहे. अच्छा, मग ह्याच्या भाडा वगैरे तुम्हाला भरावं लागतं? काही नाही, हा फ्री. इलेक्ट्रिसिटी पण फ्री नाही, इलेक्ट्रिसिटी भरतो. अच्छा, हे इकडे सगळं स्टोअर झालेलं आहे. आता जवळजवळ हे हा काय स्टोअर केलाय? तोच हा इकडे आणून टाकलेला आहे आम्ही तो. म्हणजे ते निघतंच ते? हा प्रोसेस झालेला? मग काय उपयोग असं ठेवून? पावसात तर सगळं हे जातो, मलिच्य ठेवून याच्यात जातो, घाण जातो सगळा, मग जमीन खराब होते, सर्व खराब होते. असं ठेवून असं करून परत असं टाकून हा सेम झाला की नाही STP सारखंच? मी तेच म्हणतेय की हा सगळ्याचं नियोजन त्याला चाळून घेऊन असं पॅकिंग करतो. ते ठीक आहे, पण इथे जे ठेवलं, आता पाऊस किती आला होता हा, त्याच्यात हा सगळं ओलं झाला. मग काय उपयोग असं मला सांगा. आणि ते काय आहे, ह्याच्यातला जो घाण आहे सर्व मग मातीच्या आतमध्ये ग्राउंड वॉटर खराब करते, मग लिचेट म्हणून. मग तुम्हाला सगळं आधी योजना प्रॉपरली व्हायला पाहिजे, त्यानंतर हे सगळं कामं. इथे हे काय आहे, हा असा कचरा का तुम्ही गोळा करताय? हे इन्सुलेशन मशीनचं इन्सुलेशन. अच्छा, ओके. हां, तुम्ही ह्याला काय कंपोस्टर म्हणून म्हणता? क्विक कंपोस्टर. हां, क्विक कंपोस्टर. क्विक कंपोस्टर. अच्छा, क्विक कंपोस्टर का? किती मिनिटात म्हणजे हे होऊन जातं असं? हां, 45 दिवसामध्ये 45 दिवसामध्ये म्हणजे हा कंपोस्ट 45 दिवसात? रेग्युलर 45 हां, ओके. हा जो पाणीचा टाकी आहे त्याच्या आपण इकडचं पाणी सप्लाय करतो का हो, रिझर्व्हर. नाही, पण तलावाचं पाणी नाही देत ना? नाही, तलावाचं नाही, ते नॉर्मल रिझर्व्हर आहे. अच्छा, ओके. तर मग हा तलाव जो आपण मेंटेन करतो, हा मला वाटतं हे फिशिंग करतात, हे बाजूला बोट बीट आहे. बोट साफसफाईसाठी आहे. अच्छा, ओके. हा, आता मी